सर खरं तर दोन चिमुकल्यांवरती अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली. आणखी आरोपीला अटक केले. काय कोर्टामध्ये सादर केले, काय केलं, काय नाही? परवाची जी घटना घडलेली होती त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यानंतर आम्ही माननीय न्यायालयामध्ये सदरच्या आरोपीला हजर करण्यात आलेले होते. त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता यामध्ये आमचे जे तपास अधिकारी आहेत, महिला अधिकारी आहेत, ते तपास करत आहेत. खरं तर जे नातेवाईक आहेत त्यांनी मागणी केली की एक आरोपी नसून त्यासोबत 2 आरोपी अजून असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कशा पद्धतीने तपास होतो? याच्यामध्ये जे कोणी आणखी आरोपी असतील तर त्याचा आमचा तपास सुरू आहे. याच्यासोबत आरोपीच्या सोबत आणखी कोणी लोक होती का, याच्यामध्ये आसपासचे साक्षीदार असतील, जे ज्या ठिकाणी ते कामाला होते त्यांचे स्टेटमेंट्स असतील आणि त्यांचे काही आमचा तांत्रिक डाटा, याच्यातून आम्ही सदरचे आरोपी कोणी असतील तर त्यांना निष्पन्न केलं जाईल आणि त्यांनाही त्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाईल. खरं आरोपी हा ओळखीचा होता, नक्की कोणत्या कारणासाठी त्यांनी हत्या केली असं काय कारण समोर आलं? आरोपी हा त्याच्या जे आम्हाला आत्तापर्यंत तपास झालेला आहे त्यानुसार तो 6 ते 7 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होता. त्याच्या विक्टीम आहेत त्यांच्या तो ओळखीचा होता आणि त्यांनी ते लैंगिक अत्याचार करण्यासाठीच त्यांची हत्या केलेली आहे असं आत्तापर्यंतच्या तपासावरून निष्पन्न होतं. याच्यामध्ये आपण आपण यापूर्वी या शहरातील आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण सर्वांना आवाहन केलेलं होतं, करीत आहोत आणि आपल्या माध्यमातून आजही करतोय आम्ही की असे आपल्याकडे कोणी बाहेरच्या राज्यातील, परराज्यातील कामगार राहत असतील, नोकरदार राहत असतील, अनोळखी व्यक्ती राहत असतील, आपण घर भाड्याने दिलं असेल किंवा कामगार ठेवले असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे. याच्यापूर्वी आम्ही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. तर यापुढे जे अशा प्रकारच्या सूचना पोलिसांच्या पाळणार नाहीत आणि सूचनाची अवहेलना केली जाईल अशा ठिकाणी अशा लोकांवरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार. आम्ही त्याची जबाबदारी फिक्स करू. त्यांची जबाबदारी फिक्स करू. या घटनेबाबत बोलायचं झालं तर पोलिसांनी फार लवकर तपास केला, फार क्विक चाललंय सगळं. मात्र असा तपास प्रत्येक मोठ्या घटनेबाबत होताना दिसत नाही, त्याबद्दल आपण काय? तसं आहे की काही प्रत्येक घटनेचे संदर्भ त्यावेळची तात्कालीन परिस्थिती ही वेगवेगळी असते. म्हणजे आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली, आमच्या टीम्स तयार केल्या आणि मग आरोपी कुठं जाऊ शकतो या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं अनुमान काढलं की सदरचा आरोपी पश्चिम बंगालचा आहे तर तो रेल्वे स्टेशनने जाऊ शकतो. रेल्वे स्टेशनवरून त्या पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या जेवढ्या बी ट्रेन्स आहेत त्या ट्रेन्सवरती आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही काही तांत्रिक डाटा कलेक्ट केला आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या आरोपीला पहाटे 4 वाजता आमच्या टीमनं पुण्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. सर डॉक्टरांना कधी पेशंट येईल हे सांगता येत नाही आणि खेड पोलीस स्टेशनमध्ये कधी गुन्हा घडेल हे पण सांगता येत नाही. त्या अनुषंगाने आपण आता कशा हे पुढील वाटचालीसाठी कसे पाऊल उचलणार आहात? आता जे काही अशा घटना घडतात ज्या प्रिव्हेंट करण्यासारख्या असतात त्याच्यामध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात ते करणार आहोत, केलेल्या आहेत याच्यापूर्वी. आणि माझं आपल्या माध्यमातून पालकांना, शिक्षकांना, शाळेचे मुख्याध्यापक असतील, नागरिक असतील यांना आव्हान आहे की अशा घटना रोखण्यासाठी सर्व समाज आणि पोलिसांना मदत करणं गरजेचं आहे. पोलीस आणि समाज हे एकत्र आले तर अशा घटना आपण रोखू शकतो. आम्हाला तात्काळ समाजाकडनं माहिती मिळणं आवश्यक आहे किंवा जसे शाळेमध्ये शिक्षकांनी मुलींना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं, आमच्याही ज्या काही महिला अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये अशा प्रकारचे समुपदेशन किंवा मार्गदर्शनपर चर्चासत्र आम्ही आयोजित करत असतो. कॉलेजमध्ये असेल तर अशा प्रकारच्या उपाययोजना आमच्या सुरू आहेत. पण समाजानं आम्हाला मदत करणं यामध्ये आपल्या मार्फतीनं मी आवाहन करतो. दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार किंवा मुलींवर अत्याचार या घटना ओव्हरऑल महाराष्ट्रात वाढत आहे. ह्या घटनेला साधारण पोलिसांचं पण काही कमी पडतात की काय असं वाटत नाही? असं म्हणता येणार नाही, कारण पोलिसांचं काम ज्या वेळेस पोलिसांना माहिती मिळते त्याच वेळेस पोलीस थोडंसं प्रोॲक्टिव्हली काम करू शकतात आणि ही माहिती मिळण्यामध्ये समाज असेल किंवा इतर समाजातील घटक असतील, आमच्या तांत्रिक माहिती असेल, पोलिसांची टीम्स असतील, याच्याद्वारे आम्ही हे काम करत असतो. दुसरा मुद्दा आहे आमचा प्रतिबंधात्मक उपाययोजना की जे मी आपल्याला सांगितलं की आम्ही शाळेमध्ये समुपदेशन असतं, आमच्या महिला अधिकारी जातात त्या ठिकाणी, काही लेक्चर्स आयोजित केले जातात, कॉलेजमध्ये असेल, गॅदरिंगच्या वेळेस असेल, असे आमच्यातर्फे लेक्चर्स आयोजित केले जातात. त्याचप्रकारे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून बॅड टच, गुड टच अशा पद्धतीचे काही चर्चासत्र आयोजित केले जातात, त्यांना मार्गदर्शन केलं जातं. याच्यातून सदरच्या घटना आपण रोखू शकतो, कमी करू शकतो. राजूरवर बंद आहे काय या घटनेत काय नियोजन आहे?
मी आपल्या माध्यमातून राजगुरुनगरमधील सर्व शहरवासियांना आवाहन करतो की सदरची घटना निंदनीय आहे. त्याचा जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे. शेवटी आमच्यामध्ये एक पोलिसामध्ये माणूस दडलेला आहे आणि आम्हालाही सदर घटनेचं दुःख आहे, तीव्र दुःख आहे. तुम्हाला जेवढं समाजाला जेवढं दुःख आहे तेवढंच आम्हालाही दुःख आहे. आम्हालाही मुले आहेत, परंतु आपण शांततेच्या पद्धतीनं सदरचा बंद पाळावा, कोणाचंही नुकसान करू नये किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन कोणी करू नये. मी आपल्या माध्यमातून अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि दुसरं की आज माननीय उपसभापती मॅडम आल्या होत्या, त्यांनी सदरच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी सदरचं उपोषण मागे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अशा प्रकारे बंद करून सामान्य नागरिकांचे हाल होतील, व्यापाऱ्यांचे हाल होतील किंवा जे छोटे छोटे व्यापारी आहेत यांचे हाल होतील, अशा पद्धतीचे बंद कोणी करू नये असं मी आवाहन करतो. या घटनेच्या एक दिवस अगोदर चाकणमध्ये बांगलादेशी नागरिक पकडला गेला आहे. आता शेवटी दिन साजरा होतोय, प्रशासनाची पोलीस प्रशासनाची कशा पद्धतीने तयारी आहे आणि कसं नियोजन राहणारे वाहतुकीचे कसे राहतील, आपल्याला माहिती असेल की पुणे जिल्ह्यामध्ये पेरणे फाटा आणि आमच्या शिक्रापूर हद्दीमध्ये विजयस्तंभाचा शौर्य दिन हा साजरा केला जातो, साधारणतः 31 आणि 1 तारखेला. यामध्ये मी सर्व आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की या 2 दिवशी शक्यतो पुण्याकडे जाणाऱ्या 31 तारखेला संध्याकाळी आणि 1 तारखेला महागारी हा रिटर्न मॉब येत असतो. यावेळेस पुण्याकडे जाण्याचं शक्यतो आपण टाळावं आणि पोलिसांना सहकार्य करावं. आम्ही ठिकठिकाणी डायव्हर्जन पॉईंट तयार केलेले आहेत. जसं की मुंबईहून येणारं जे नगरला जाणारं ट्रॅफिक आहे, मुंबईवरून ज्या व्यक्तींना नगरला जायचं आहे त्यांनी मुंबईवरून सरळ खेडमार्गे आळेफाटा आणि आळेफाट्याहून मुंबईला जायचं प्रयत्न करावा. ज्यांना नगरहून मुंबईला जायचं आहे त्यांनी आळेफाटेमार्गेच मुंबईला जावं. अशा प्रकारचे आम्ही डायव्हर्जन पॉईंट तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याच्यासाठी आम्ही गेले 1 महिन्यापासून तयारी करत आहोत. गेल्या वेळेस ज्या आमच्या अडीअडचणी आल्या होत्या शौर्य दिनाच्या निमित्ताने, जो अनुयायी येत असतात त्यांना त्यांच्या सोयीसुविधासाठी ज्या अडचणी आल्या होत्या त्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत, पाठीमागच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे. आणि यावेळेस आम्ही जे पार्किंग लॉट कमी पडले होते, जागा कमी पडली होती, त्या वाढवलेल्या आहेत. आम्ही जे याच्या कोरेगावमध्ये जो आम्ही लोकांना PMT बसेसमधून घेऊन मागं जात होतो, थोडंसं पाठीमागं थोडंसं 400 मीटरवरती मागं ते घेतलेलं आहे, जेणेकरून तिथं मोठ्या प्रकारचं बस स्थानक आम्हाला टेम्पररी आम्ही उभा केलेला आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेट्स असतील, अशा प्रकारची सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत. घटना ताज्या होती त्यानंतर कोरेगाव भीमाला यावर्षी जास्त जनसमुदाय असं सुद्धा हातनात बांधला, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त अधिकचा वाढवला आहे की आणि काय असणार या संदर्भानं आम्ही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. पोलीसचा अधिकचा बंदोबस्त आम्ही वाढवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे कुठल्या अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी आम्ही सर्व ती खबरदारी घेतलेली आहे. किती बंदोबस्त असेल ग्रामीण आणि शहरी? साधारणतः ग्रामीणमध्ये 4000 पोलीस आमचे बांधव असतील, 1500 होमगार्ड्स आहेत, 4 कंपन्या आहेत SRPFच्या, आमच्या 2 CRPFच्या आमच्या 2 कंपन्या आहेत आणि साधारणतः 7 ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी आहेत, 23 DYSP दर्जाचे अधिकारी आहेत, 70 PI दर्जाचे अधिकारी आहेत आणि 250 पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा API दर्जाचे अधिकारी आहेत. मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळातला बंदोबस्त आणि आताची व्यवस्था त्याच्यात बदल दिसतोय, वाढीव आहे. यावेळेस काही संकेत आहेत त्यामुळे बंदोबस्त एवढा लागतोय अशा प्रकारचं नाही आहे, पण तो येणाऱ्या अनुयायींची संख्या विचारात घेता आम्हाला बंदोबस्त वाढणं आवश्यक आहे. त्याप्रकारे आम्ही PMTच्या ज्या बसेस होत्या त्याचीही संख्या वाढवलेली आहे. का गेल्या वर्षी आमच्याकडे 350 बसेस होत्या, तर आम्ही आता 380 बसेस ग्रामीण भागासाठी केलेल्या आहेत. म्हणजे अनुयायींची संख्या, वाढती संख्या विचारात घेता हा बंदोबस्त वाढवलेला आहे. काहीतरी अनुचित प्रकार होईल म्हणून वाढवला असं नाही आहे किंवा काही घडणार आहे असं नाही आहे. तर सर्व शांततेमध्ये साजरा होईल असं आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.